सबस्क्राईब शेअर लाईक व सबस्क्राईब शेअर लाईक रामकृष्ण उच्चारा पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः से ज्योत जगाओ हे योग बरसाओ सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ निरंतर तिमिर मिटाओ। नमो देवं समर्पयामि। श्री सद्गुरुभ्यो नमः। कर्पूरार्घ्य देवं समर्पयामि। करणे, कापूर अत्तर उपाय करणे असे प्रयत्न करते. तसेच ती आईला संगणकी सेवेत मदत करते. असे प्रयत्न करते. तसेच ती प्रासंगिक सेवाही करते. नियमित व्यष्टी साधनेचा आढावा देणे असे प्रयत्न करतो. तसेच आकाशकंदील बनवणे आणि अन्य प्रासंगिक सेवाही तो करतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी आरंभलेल्या धर्म संस्थापनेच्या अपूर्व कार्यात सहभागी होऊन स्वतःची जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रयत्न करणे हीच त्यांच्याप्रती खरी कृतज्ञता ठरणार आहे. कलियुगात आपला आत्मोद्धार करणारी साधना सांगितल्याविषयी तसे पाहायला गेले तर अनेक संतांनी ग्रंथांच्या माध्यमातूनही मनुष्याला उद्देश केला आहे. गुरूंचे महत्त्व काय आहे? अनेक कथावाचक आणि प्रवचनकार त्यांच्या कीर्तन प्रवचनातून प्रबोधन करत असतातच, पण गुरु केवळ साधना सांगत नाहीत तर शिष्याकडून ते करूनही घेतात. सनातन संस्थेत एखादा जिज्ञासू साधक टप्प्याला आला की त्याचा वेष्टी साधनेचा आढावा घेतला जातो. तो भक्ति की ज्योत जगी घट की धन, जगी घट की धन, कोटि कर्म सब जल गयो रे, कोटि कर्म सब जल गयो रे, सतगुरु मिले अंतर के पट खुल गयो रे। मेरे कहाँ जाए नस गयो रे, बिन दीपक मोरे भय प्रकाशा, मेरे कहाँ जाए नस गयो रे, त्रिवेणी सी धार बहत मन में, अष्ट कमल दल खिल गयो रे, अष्ट कमल दल खिल गयो रे, सतगुरु मिले मोरे सारे दुख बिसरे, अंतर के पट खुल गयो रे।
वर्ष 1990 से हमारे ट्रैक चलाने वालों ने भी ये अनुभूति दी है कि रास्ते में ट्रैक से लाइट बंद हो गए और उन्हें लगा कि आगे कोई कार जा रही है और जैसा शहर आया तो शहर के प्रकाश में उन्होंने देखा कि आगे कार वगैरह कोई है ही नहीं। जो ईश्वर पूरे विश्व को प्रकाशमान कर सकता है वो मैदान में सब जगह प्रकाश डाल नहीं सकता था क्या? रास्ते में पूरे रास्ते में 25-30 किलोमीटर रोशनी निर्माण नहीं कर सकता था, लेकिन उसने नहीं की। वो किफायती है, वो फिजूल खर्च नहीं करता उसकी शक्ति का। तो हमें ईश्वर के साथ सायुज्य मुक्ति पाना है तो हमें भी ये गुण आना चाहिए। विदेवरी परब्रह्म विदेवरी परब्रह्म विदेवरी नित्याचं स्मरण करा रामकृष्ण उच्चारा विदेवरी परब्रह्म विदेवरी परब्रह्म विदेवरी नित्याचं स्मरण करा रामकृष्ण उच्चारा विदेवरी परब्रह्म विदेवरी परब्रह्म विदेवरी नित्याचं स्मरण करा रामकृष्ण उच्चारा। स्वतः आचरण केले त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विविध योगमार्गातून साधना करणारे साधक गुरुकृपा योगाच्या छत्राखाली सिद्ध झाले। आता आपण अशा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांचा संदेश ऐकूया। असल्याने प्राणरक्षणाच्या कृती आणि साधना यांना सर्वोच्च प्राधान्य द्या। सध्या जागतिक पातळीवर प्रचंड उलथापालथ होत आहे। जागतिक स्तरावर महायुद्ध हे अटळ असून पुढील 5 ते 7 वर्षे अत्यंत भीषण अशी युद्धजन्य परिस्थिती सर्वत्र असणार आहे। हे गेली 20 वर्षे सनातन संस्था सांगत आहे। तो वाईट काळ आता प्रत्यक्ष अनुभवावा लागणार आहे। या संकट काळात जिवंत राहण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी कोणत्या पूर्वसिद्धता कराव्यात, तसेच कोणती साधना करावी याचे मार्गदर्शन सनातन संस्था वेळोवेळी संकेतस्थळे आदींच्या माध्यमातून करत आली आहे। मार्गदर्शन केवळ वाचण्यासाठी नसून ते कृतीत आणण्याची योग्य वेळ आता आली आहे। त्यामुळे कुठलाही विलंब न करता प्राणरक्षणासाठी आवश्यक, विशेषतः कोरोना महामारीच्या काळापासून संपत्काळ म्हणजे चांगला काळ संपून आपत्काळाला आरंभ झाला। प्रवास, नोकरी, व्यवसाय यांना जसे प्राधान्य असते तसेच युद्धकाळात राष्ट्रीय कर्तव्ये पार पाडणे, जीवित रक्षणासाठी प्रयत्न करणे आणि साधना करणे यांना प्राधान्य असते। संधी काळात साधना केल्याने अनेक वर्षाची साधना थोड्या कालावधीत होते। त्यामुळे पुढील 5-7 वर्षाच्या कठीण काळात साधनेवर भर द्या। याचा तुम्हाला मोठा आध्यात्मिक लाभ होईल आणि ईश्वरी माध्यमातून विख्यात संमोहन उपचारतज्ञ असूनही गुरुदेव अध्यात्माकडे कसे वळले आणि त्यांनी स्थापन केलेल्या सनातन संस्थेचे कार्य किती व्यापक स्तरावर चालू आहे याची तोंड ओळख आपल्याला होईल। चला तर आता आपण हा लघुपट पाहूया। हे लक्षात आल्यावर डॉक्टर आठवले यांनी अध्यात्म आणि साधना या विषयीच्या अभ्यासासाठी 25हून अधिक संतांचे मार्गदर्शन घेतले। याच काळात इंदूर मध्य प्रदेश येथील थोर संत परमपूज्य भक्तराज महाराज गुरु रूपाने त्यांच्या जीवनात आले। त्यानंतर गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करून डॉक्टर आठवले अल्पावधीतच संतपदी विराजमान झाले। अध्यात्माचे महत्त्व
त्यांनी अध्यात्माचा प्रसार, आध्यात्मिक ग्रंथांचे लेखन आणि आध्यात्मिक संशोधन यांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. आध्यात्मिक आचरण म्हणजे साधनेद्वारे व्यक्तीचे जीवन आनंदमय करणे. आध्यात्मिक उन्नती करून मनुष्य जन्माचे सार्थक करणे आणि समाजात अध्यात्माचा प्रचार करणे या उद्देशाने त्यांनी 22 मार्च 1999 या दिवशी सनातन संस्थेची स्थापना केली. हे महापर्व अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि दिव्यतेने साजरे केले जाते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या कृपेने गुरुकृपायोग या साधना मार्गानुसार साधना करून जून 2026 पर्यंत 137 साधक संतपदी आरूढ झाले आहेत. त्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. हे संस्थेच्या कार्याचे मोठे यश आहे. आता पाहूया चैतन्याची अनुभूती देणाऱ्या आश्रमांची निर्मिती. संस्थेने गोव्यातील फोंडा शहराच्या जवळ रामनाथी परिसरात चैतन्यदायी आश्रमाची निर्मिती करून साधकांना साधनेसाठी 250हून अधिक साधक निवास करतात. निसर्गाच्या सानिध्यात असलेला संस्थेचा हा आश्रम साधकांना सात्विक, शिस्तबद्ध आणि साधनामय आश्रम जीवन जगण्याची अलौकिक संधी देतो. अशाच प्रकारे महाराष्ट्रात मिरज आणि देवत पनवेल येथेही आश्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. साधना शिबिरे, हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यशाळा यांसारख्या कार्यक्रमांच्या नियमित आयोजनामुळे हे आश्रम राष्ट्र आणि धर्म विषयक कार्याचे केंद्रच बनले आहेत. आता समजून घेऊया सनातनची सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा, धार्मिक, समाजोपयोगी आणि राष्ट्रहितैषी ग्रंथांचे लेखन, संकलन आणि वितरण हे सनातन संस्थेच्या कार्याचे एक लक्षणीय अंग आहे. सनातन संस्थेद्वारे धार्मिक कृती, देवतांची उपासना, आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना, तणावमुक्त जीवन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी स्वभावदोष आणि अहम निर्मूलन, हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील आचार, राष्ट्रधर्माचे रक्षण, आयुर्वेद अशा विविध विषयांवर ग्रंथ संकलित करण्यात आले आहेत. हे ग्रंथ भावी पिढ्यांसाठी ज्ञानाचा अक्षय कोशच आहेत. जून 2026 पर्यंत 371 ग्रंथांच्या 13 भाषांमध्ये 1,03,44,000 अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. या ग्रंथांचा लाभ घेऊन अनेक जिज्ञासू संस्थेच्या कार्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांनी साधना सुरू केली आहे. सनातन संस्थेचे संकेतस्थळ 9 भाषांमध्ये चालवले जातो. संस्थेच्या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याची प्रति महिना वाचक संख्या 1,00,000हून अधिक आहे. आता समजून घेऊया प्रशिक्षणाची गरज आहे, परंतु त्याविषयी समाजात जागृती नाही. या दृष्टीने आपत्काळात अपघातग्रस्त पीडितांना औषधोपचार मिळेपर्यंत उपयुक्त असणारी बिंदू दाबन उपचार पद्धत शिकवली जाते. यासोबतच आरोग्य चिकित्सा शिबिरांचे आयोजन करून समाजाला विनामूल्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आता पाहूया सनातन संस्थेच्या चित्रे. मंदिर स्वच्छता, धर्म शिक्षण आणि धर्म जागृती यांसाठी
सनातनचे साधक हिंदुत्ववाद्यांना सोबत घेऊन विविध मंदिरांची स्वच्छता करतात. मंदिर महासंघांच्या अधिवेशनांमध्ये सहभाग. विविध राज्यांतील मंदिर महासंघाद्वारे मंदिरांचे रक्षण आणि सुव्यवस्थापन यांसाठी आयोजित अधिवेशनांमध्ये सनातन संस्थेचा सक्रिय सहभाग असतो. कुंभमेळा धर्मजागृती. कुंभमेळा सनातनी हिंदूंच्या धार्मिक संघटनांचे एक जिवंत प्रतीक आहे. धर्म शिक्षण देणारे प्रदर्शन लावणे, संत संमेलनांचे आयोजन करणे, ग्रंथ प्रकाशनाद्वारे हिंदू राष्ट्र स्थापनेविषयी जनजागृती करणे, अशा विविध माध्यमातून धर्मजागृतीचे कार्य केले जाते. मध्ये सहभागी होणे हे सनातन संस्थेचे व्यापकता दर्शवणारे एक वैशिष्ट्य आहे. यामुळे अनेक धर्माभिमानी संघटना सनातन संस्थेशी एका कुटुंबाप्रमाणे जोडल्या गेल्या आहेत. दूरदर्शन वाहिन्यांच्या वाहिन्यांवर राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित चर्चासत्रांमध्ये धर्म शिक्षणाविषयी विचार मांडण्यासाठी सनातन संस्थेच्या साधकांना आमंत्रित केले जाते. हे समाजात सनातन संस्थेबद्दल निर्माण झालेला विश्वास दर्शवते. स्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी सनातन संस्थेच्या वतीने हिंदू एकता दिंडी आयोजित केली जाते. यामध्ये विविध आध्यात्मिक संप्रदाय, संस्था, धार्मिक आणि राष्ट्रप्रेमी संघटना आणि नागरिक सहभागी होतात. आता पाहूया सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी अध्यात्मावर आधारित राष्ट्र रचना या सिद्धांतावर हिंदू राष्ट्राचा विचार मांडला आहे. हिंदू राष्ट्राशी संबंधित ग्रंथांचे लेखन. सनातन संस्थेने हिंदू राष्ट्र का हवे, हिंदू राष्ट्र आक्षेप आणि खंडन आणि हिंदू राष्ट्राच्या स्थापनेची दिशा या ग्रंथांचे प्रकाशन केले आहे. हिंदू राष्ट्राच्या भूमिकेचे सादरीकरण. सनातन संस्थेच्या वतीने धर्मसभा, टीव्ही चॅनल्सवरील चर्चासत्रे आणि पत्रकार परिषदा इत्यादींमध्ये हिंदू राष्ट्राविषयीची वैचारिक भूमिका मांडली जाते. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होऊन त्याची स्थापना लवकर व्हावी या उद्देशाने सनातन संस्थेने आतापर्यंत 1,000हून अधिक यज्ञयाग आणि धार्मिक अनुष्ठाने केली आहेत. राष्ट्ररक्षण आणि विश्वकल्याण यांसाठी 17 मे 2026 या दिवशी दादर मुंबई येथील नरदुल्ला टँक मैदानावर श्री राज मातंगी महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा लाभ 10,000हून अधिक भाविकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तर 60,000हून अधिक भाविकांनी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून घेतला. या पवित्र यज्ञस्थळी
साक्षात चंद्राने स्थापन केलेल्या आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशाचे दिव्य दर्शन घेण्याची संधी उपस्थितांना मिळाली. यावरून हे लक्षात येते की सनातन संस्था अध्यात्म आधारित हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करत आहे. याचा परिणाम म्हणून आज हिंदू राष्ट्र या शब्दाची चर्चा दिवसेंदिवस वेगाने वाढताना दिसत आहे. एक ऐसा संकल्प ले 24 या दिवशी परवरी गोवा येथील सुकूर हॉलमध्ये सनातन संस्थेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. साधकांच्या सौभाग्याने त्याच दिवशी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी यांचा अमृत महोत्सवही साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री माननीय श्री श्रीपाद नाईक यांच्यासह गोव्याचे इतर मंत्री आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवांचे आयोजन, सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांचा 83वा जन्मोत्सव या निमित्ताने गोव्यात 17 ते 19 मे 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेला सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव म्हणजे एक महाकुंभच होता. हा महोत्सव संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा एक अभूतपूर्व संगम होता. अनेक धर्मप्रेमी आणि राष्ट्ररक्षक या महोत्सवात एकत्र आले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 15 संतांच्या पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी घेण्याचे भाग्य भाविकांना लाभले. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी धर्मकार्यात सेवारत कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी महाधन्वंतरी यज्ञ संपन्न झाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अत्यंत थकवा असूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले या महोत्सवात 3ही दिवस उपस्थित होते. त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शनही केले. समाज को साथी बनाने के प्रयत्न कर रहे, सिखा रहे हैं, वो ईश्वर को प्रिय होता है, वही समष्टि साधना है. अशाच प्रकारचा शंखनाद महोत्सव 13 आणि 14 डिसेंबर 2025ला नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात लावलेल्या ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घेतला. या महोत्सवाला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्री सतशक्ती सौ बिंदा सिंगबाग आणि श्री चित शक्ती सौ अंजली गाडगे यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. आता पाहूया सनातन संस्थेचे संत आणि साधक यांना मिळालेले पुरस्कार. 22 या दिवशी मुंबई येथे झालेल्या विराट हिंदू महासंमेलनात सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री चेतन राजहंस यांना त्यांनी केलेली धर्मसेवा तसेच धर्मरक्षणासाठी केलेले समर्पण यांसाठी सन्मानित करण्यात आले. 14 फेब्रुवारी 2024 या दिवशी अध्यात्म प्रचारातील विशेष योगदानाबद्दल वेदशास्त्र रिसर्च अँड फाउंडेशनने सनातन संस्थेला हिंदुत्व के आधार स्तंभ या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार सनातन संस्थेच्या वतीने प्रवक्ते श्री अभय वर्तक यांनी स्वीकारला. 5 जून 2024 या दिवशी भारतीय संस्कृती आणि सभ्यता
यांच्या जागतिक प्रचारात दिलेल्या योगदानाबद्दल सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांना फ्रान्सच्या सिनेटमध्ये संस्कृती युवा संस्थेने भारत गौरव पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार त्यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्री सतशक्ती सौ बिंदा सिंगवार आणि श्री चित शक्ती सौ अंजली गाडगीळ यांनी स्वीकारला. 2 एप्रिल 2025 या दिवशी सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे यांना त्यांनी केलेल्या अतुलनीय धर्मकार्यासाठी पुणे सार्वजनिक सभेने रमाबाई रानडे पुरस्कार देऊन सन्मानित केले. 2 मे 2025 या दिवशी केरळम येथील शिवोहम टेम्पल ऑफ कॉन्शियसनेसने श्री चित शक्ती सौ अंजली मुकुल गाडगे यांना त्यांनी केलेल्या विश्व कल्याणकारी कार्यासाठी ओम शिवशक्ती ओम पुरस्काराने सन्मानित केले. 29 मार्च 2026 या दिवशी पुणे येथे श्री गुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांना त्यांनी धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वतीने सद्गुरू स्वाती खाडे यांनी पुरस्कार स्वीकारला. सनातन संस्थेच्या कार्याचा संत आणि मान्यवर यांनी केलेला गौरव. सनातनच्या या समाज हितकारक कार्याचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. शंखनाद तो वास्तव में 25 वर्ष पहले परम आदरणीय डॉक्टर आठवले जी ने उसी दिन कर दिया था जिस दिन उन्होंने सनातन संस्था की स्थापना की. उनकी सनातन संस्था की स्थापना ही वह शंखनाद है जो संपूर्ण वातावरण को, वर्तमान को ललकारता हुआ और चीरता हुआ हिंदू राष्ट्र की स्थापना के लिए कृत संकल्प है और मेरा परम विश्वास है कि उनका यह संकल्प पूर्ण होकर के रहेगा. यहाँ के लोगों का जो भावना है, उनका जो सेवा के रूप में इस सनातन धर्म का रक्षण करने के लिए या फिर सनातन धर्म का प्रचार के लिए जिस तरह से वो कटिबद्ध है, वो देखकर हमें बहुत ही संतुष्ट प्राप्त हुआ. सनातनचं जे कार्य आहे ते आम्ही एकदम जवळून अभ्यासलेलं आहे आणि संपूर्ण जगभरामध्ये सनातनचे कार्यकर्ते, साधक फार मोठे. जैसे भारत देश के सरहद पर जैसे जवान लड़ते हैं, वैसे ही हमारे सनातन संस्था के सारे साधक देश में सब जगह पर जाकर गांव-गांव में धर्म शिक्षा, धर्माचरण के माध्यम को सही मायने से ये लोग जो है वो प्रचार और प्रसार करने का काम करते हैं. सनातन संस्था के साधक एक सच्चे साधक हैं जो राष्ट्र के लिए और धर्म के लिए समर्पित है. गोवा वासी परम भाग्य है हमारा. इस सनातन संस्था का बड़ा आश्रम हमारे गोवा के इस पुण्य भूमि में है. 25 साल से सनातन का कार्य गोवा से पूरे सभी भारत देश और पूरे भारतवर्ष और पूरे सभी जग भर में ग्लोबली जाने का काम डॉक्टर आठवले जी और उनके पूरे सभी स्थायी लोग कर रहे हैं. इसलिए इनका बहुत बहुत अभिनंदन, क्योंकि आपके यहाँ से जो ग्रंथ निर्मित हो गई है वो ग्रंथ निर्मित हमेशा के लिए आज के युवाओं को प्रेरणा देते हुए रहेगा. किसी के इसीलिए इस ग्रंथ निर्मित में भी आप लोगों का बहुत ही बड़ा योगदान है. सनातन संस्था ने पिछले 25 वर्षों में समाज में आध्यात्म और धर्म के प्रति जो जागरूकता फैलाई है वह अत्यंत सराहनीय है. मैं आशा करता हूं कि यह संस्था भविष्य में भी राष्ट्र निर्माण के कार्य में अपना महत्वपूर्ण योगदान देती रहेगी. पौरुष युक्त संगठन, पुरुषार्थ युक्त संगठन. और जब मैंने फिर पुस्तकें देखी तब मुझे ध्यान में आया कि परा जगत में जो होता है, अंतर मन में जो होता है,
सूक्ष्म जगत में जो होता है उसका भी अध्ययन करना, उसका भी मार्गदर्शन करना, वो मुझे लगा कि यहाँ का वैशिष्ट्य है। परा जगत में काम करते करते उस परे से भी जो परात है, ऐसा परात पर ब्रह्म, वहां तक की साधना वह सनातन के लोग करते। सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये जगद्गुरू शंकराचार्यांचे आगमन आणि संस्थेच्या समाजहितकारक कार्याला त्यांच्याकडून मिळालेले आशीर्वाद हा सनातन संस्थेच्या धर्म कार्याला मिळालेला ईश्वरीय कृपाप्रसादच आहे। सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी व्हा, साधनेला आपल्या जीवनाचे अंग बनवा आणि स्वतःमधील अनंत शांततेचा अनुभव घ्या। सनातन संस्थेच्या कार्यात तन मन धनाने योगदान देऊन धर्मसेवा करा। आमचा संपर्क 705-888-5610, ईमेल contact@sanatan.org। हे उपस्थित आहेत। माननीय श्री दिगंबर कामत हे मडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत। मी सनातन संस्थेच्या वतीने आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे हार्दिक स्वागत करते। आता सनातन संस्थेचे साधक डॉक्टर मनोज सोलंकी यांचे स्वागत करतील। उल्हास वेकर पण उपस्थित आहेत। माननीय श्री गोविंद गावडे त्यांचे स्वागत करतील। सौ रसिका नाईक, माजी सरपंच, बाळली पंचायत आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देतात। ते लावण्यात येणार पूर्णरित्या मोठ्याने श्रीरामाचा नामजप करायचा आहे। प्रभू श्री रामचंद्रांनी लंका जिंकल्यानंतर लक्ष्मणाला म्हटले होते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। याचा अर्थ आत्मा आहे। या भारतभूमीवर पुन्हा एकदा रामराज्य अवतरावे ही आपली सर्वांचीच मनोकामना आहे। ते शीघ्रातिशीघ्र साकार व्हावे म्हणून आपण आज 5 मिनिटे श्री रामनामाचा सामूहिक जप करणार आहोत। आता या नामजपाचे ध्वनिमुद्रण अर्थात ऑडिओ लावण्यात येईल। त्याच्या लयीसह आपल्याला हा नामजप करायचा। नामजपाला आरंभ करण्यापूर्वी विनंती, नामजप करताना डोळे मिटून आणि हात जोडून बसावे। जप करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया। मी सर्वांना विनंती करतो की आपण नमस्कार स्थितीत राहावे। हे रामराया, आम्ही आपल्या चरणी संपूर्णपणे शरण आलो आहोत। श्री रामनामातील ऊर्जेमुळे ही भारतभूमी पुन्हा एकदा सनातन धर्ममय व्हावी आणि या धर्तीवर रामराज्य साकार व्हावे अशी आम्ही शरणागत भावनेने प्रार्थना करतो। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री
श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम जय राम। विनंती करते त्यांचे स्वागत संस्थेच्या साधिका सौ सुषमा देशमुख करतील। पुरस्कार प्राप्त झाले आहेत। गोव्यात मराठी भाषेच्या हक्कासाठी आणि प्रसारासाठी झटणाऱ्या मराठी प्रातःकाळी किंवा देवी भागवत या सुरुवातीला, देवी भागवत वाचताना किंवा पुराण किंवा प्रवचनाच्या सुरुवातीला म्हणतो गुरुचं महत्त्व, आणि या संदर्भात परमपूज्य आठवले गुरुजी, भक्तराज महाराज यांचा बऱ्याच जणांना तुमच्यापैकी सहवासही मिळालेला आहे, त्यांच्याकडून मार्गदर्शन झालेलं आहे। त्यामुळे गुरुतत्वाविषयी किंवा गुरुजींविषयी किंवा त्याची आवश्यकता याविषयी म्या पामराने काय बोलणे। तरीही असं म्हणतात की वक्ता दशसहस्रेषु, म्हणजे 10,000 वक्ता हा एक असतो, एक चांगला बोलू शकतो। मी त्यातली नाही आहे, मी तुमच्यासारखी साधी सामान्य आहे। आजच्या दिवशी महाभारत ज्यांनी रचलं ते हा दिवस एक वेगळा मनवला जातो पूर्ण भारतभर, आश्रमातही आणि इतर ठिकाणीही। सप्तर्षींना योगज्ञान शिवशंकरांनी याच दिवशी दिलं होतं। आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आपल्या संस्कृतीत असं म्हणतात, गुरु थोर की देव थोर म्हणावा, नमस्काराआधी कोणासी करावा, मनी चिंतिता सद्गुरु थोर वाटे, तयाचे प्रसादे रघुनाथ भेटे। म्हणजे प्रत्यक्ष रघुनाथ राम जर भेटायचा असेल, देव जर भेटायचा असेल तर गुरुची साधना, गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, करावी, तेव्हाच आपल्याला देवापर्यंत जाता येतं। म्हणजे देवापर्यंत जाण्यासाठी गुरु हा आपल्याला मार्गदर्शन करतो किंवा वाट दाखवतो। आता गुरु म्हणजे काय, ज्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळालं त्या सर्वांप्रती कृतज्ञता आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आपल्या संस्कृतीतील खरं म्हणजे हा शिक्षक दिन। आजकाल 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। भारतभर शिक्षक दिन आपण 5 सप्टेंबरला करतो, पण आपल्या संस्कृतीत गुरुपौर्णिमा
हा दिवस खरं म्हणजे आदर व्यक्त करण्याचा, त्यांचं पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो. आजकाल इथे नाही, इतर ठिकाणी नाही, पण बऱ्याच ठिकाणी गुरुपौर्णिमा हा एक असा दिवस मानला जातो की संगीत शिकणारे किंवा नृत्य शिकणारे विद्यार्थी त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करतात किंवा आपली ज्ञान साधना वाढवतात, सादर करतात. पण खरं तर आपल्याला माहिती असतं की गणपती सुद्धा 64 कलांचा अधिपती म्हटलं जातं. पण त्या 64 कला म्हणजे काय, तर वेगवेगळ्या कला तिथे लावलेल्या आहेत. नृत्यकला, संगीत, काव्य, एवढंच नाही तर केस विंचरणं, केसांचे अलंकार धारण करणं, काव्य, नाटक करणं, अशा वेगवेगळ्या कला श्रीकृष्ण आणि बलराम सुदाम यांना सांदीपनी ऋषींनी तेव्हा शिकवल्या होत्या आणि ते तज्ज्ञ होते. त्या मी नामचिंतामणी नावाचा एक ग्रंथ वाचला होता. पहिला धातुवादी गुरु म्हणजे जो गुरु शिष्याकडून तीर्थाटन, नाना प्रकारे हरिअर्चन असं करून शेवटी ज्ञान देतो किंवा ज्ञानापर्यंत पोचवतो. आता इथे सगळे गुरु शिष्याला देतात ते प्रापंचिक सौख्य नाही तर खरं ज्ञान, आत्मज्ञान. चंदन गुरु, चंदनाचा वृक्ष तुम्हाला माहिती आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या साध्या सुध्या झाडांना सुद्धा चंदन आपलं सुगंध देतो, आपला वास देतो. तर असा आपल्या केवळ समीप राहण्याने, जवळ राहण्याने शिष्यांचं कल्याण करणारे त्यांना चंदन गुरु असं म्हटलं जातं. विचार गुरु हे तिसरे गुरु आहेत. शिष्याला सारासार विवेक शिकवून आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार घडवणारे ते विचार गुरु. हे सगळे गुरु आपल्याला पुढच्या पायरीला नेणारे गुरु आहेत. अनुग्रह गुरु आपल्या कृपेने, अनुग्रहाने शिष्याला ज्ञान देणारे त्यांना अनुग्रह गुरु म्हणतात. परिस गुरु, आपल्या सगळ्यांना माहिती आहे परिस म्हणजे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. तर आपल्या करस्पर्शाने जे परिसगुरु. कच्छप गुरु हा 6वा प्रकार आहे. कासव, कच्छप म्हणजे कास असं म्हणतात की केवळ दृष्टीने म्हणजे दुरून पाहून पिलांचं भरण पोषण कासवीची मादी करते. त्याच प्रकारे कृपावलोचनाने शिष्याला तारणारा, त्याला ज्ञानप्राप्ती करणारा तो कच्छप गुरु. चंद्रगुरु 7वं आहे. चंद्रगुरु म्हणजे चंद्रकांत नावाचा एक मणी आजरायला लागायचा आणि तसं गुरुला शिष्य दिसतानाच म्हणजे शिष्य समोर दिसला की दया येते, करुणा येते आणि त्याला करुणावश होऊन जो ज्ञान देतो तो चंद्रगुरु. दर्शनाने ब्रह्मज्ञान घडवतात ते दर्पण गुरु. छायानिधी गुरु, छायानिधी नावाचा आता आढळत नसलेला एक मोठा पक्षी सध्याच्या युगात नाही येतो, तर तो मोठा पक्षी आहे. त्याची सावली ज्याच्यावर पडेल, पक्षाची सावली, तो राजा होतो. तर असंच आपल्या कृपेची सावली ठेवून शिष्याला ज्ञान प्राप्त करून देणारा, आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडवणारा तो छायानिधी गुरु. नादनिधी गुरु हा 10वा प्रकार आहे. नादनिधी नावाचा एक मणी आहे. पण त्या मण्याचा स्पर्श कुठल्याही धातूला, कोणत्याही धातूला, आता परिसर स्पर्शाला लोखंड लागत होतं, इथे तसं नाही, कोणत्याही धातूला लागला की त्या धातूचं सोनं होतं. तसा शिष्याचे आर्तभाव पाहून त्याला तिथेच ज्ञान देणारा आणि दूरवर जाते चारा आणायला. आणि या प्रवासात ती वारंवार आकाशाकडून आपल्या पिलांकडे फक्त पाहते. केवळ दृष्टीने ती त्या पिलांचं स्मरण करते, दुरून जरी दिसत नसली तरी स्मरण करते आणि एवढ्यानेच असं म्हणतात की त्या पिल्लांचं पोषण होतं.
तर असंच गुरु शिष्यांची आठवण करून ज्ञान प्राप्त करून देतात ते क्रौंच गुरु. आणि 12वे गुरु आहेत सूर्यकांत गुरु. सूर्यकांत नावाचा मणी, सूर्याचे किरण स्पर्श झाला की त्यात अग्नी निर्माण होतो, म्हणे उत्पन्न होतो. असंच दृष्टीने, केवळ दृष्टीने साधकांना, आपल्या शिष्यांना विदेहत्व, आत्मज्ञान प्राप्त करून देणारा तो सूर्यकांत गुरु. असा आपल्या सर्वांना आपले जे गुरु आहेत हे 12ही तत्व तुम्हाला तुमच्या गुरुमध्ये नक्कीच दिसत असतील. आणि तुम्हालाही सगळ्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या रूपाने गुरुचं दर्शन होतं, गुरुचा साक्षात्कार होतो. आणि तुम्ही एका पायरीवर आहात की लवकरच तुम्हाला पूर्ण ज्ञान, आत्मज्ञान नक्कीच होईल. इथल्या मंदिरात प्रचंड मोठा मंदिर असल्यामुळे त्या लोकांना, आक्रमणकारांना जाणवलं की इथे जर आपल्या धर्मांतर करायचं आहे तर ही मंदिरं पहिली तोडली पाहिजेत किंवा मंदिराविषयीची आस्था नष्ट केली पाहिजे. पण आपल्या समाजात जी एवढी मोठी आस्था होती, आपला हिंदू धर्म, ती काही तशी सहजासहजी नष्ट होणारी नव्हती. म्हणून त्यांनी मंदिरं तोडण्याचं ठरवलं आणि तशी ती तोडली. पण तुम्हाला एक सांगते की त्या काळात आपले जे पूर्वज होते 450 पावणे 500 वर्षापूर्वी, ते असंघटित होते. वेगवेगळ्या कारणामुळे वेगवेगळ्या गावात राहत होते. त्यावेळेला प्रवासाची साधनं नव्हती, एकमेकांची संपर्काची साधनं नव्हती. त्यामुळे हे जे आक्रमण होतंय त्याची कल्पना एक धर्म म्हणून त्यांना आली नाही. तरीही ते एवढे त्या काळाच्या मनाने एवढे हुशार होते किंवा निडर होते, वेडर होते आणि धर्मनिष्ठ होते की त्यांनी आपल्या देवता घेऊन ते पलीकडे गेले. विचार करा की त्यावेळेला असलेलं मोठं जंगल, त्या आक्रमणाची भीती, आणि तरीही त्यांनी जी मंदिरं पलीकडे नेली, वसवली, मोठी केली आणि त्याहीपेक्षा मोठी केली. जगात कुठल्याही संस्कृतीत हा इतिहास नाही. कुठल्याही, ग्रीकांची संस्कृती गेली, अनेक संस्कृत्या लय पावल्या. आपली संस्कृती अशी नाही म्हणूनच पुढे गेली आणि त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही धर्माची स्थापना दुसऱ्या अशासाठी बोलते की मंदिरं पूर्वी कुठे होती आणि आता कुठे आहेत याच्याविषयी थोडाफार मी अभ्यास केला आणि त्याचे लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड काढले. आमचा एक ग्रुप आहे त्याच्याद्वारे, आणि जी इथे होती इथे गेली, मग ती कशी गेली असतील या संदर्भात आम्ही थोडा विचार केला. हे इंग्लिशमध्ये पुस्तक आहे, मराठीतही आहे, आत्ता माझ्याकडे नाही म्हणून मी फक्त रेफरन्ससाठी तुम्हाला दाखवलं की मी एवढं बोलते ते काहीतरी बेस आहे माझ्यापाशी. आता हे आताची जी मंदिरं आहेत ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंदरुज महालात ही मंदिरं आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत. पण मुळात इकडे होती, कुठाळीला होती, वेरण्याला होती. वेळ कमी आहे, पुढे जाते. साली काश्मीरमध्ये जे जेनोसाईड, वंशसंहार झाला त्याचं कारण काय होतं की तिथेही खूप मोठी मंदिरं होती, खूप हिंदू लोक होते, पण संघटित नव्हते किंवा संघटनेची गरज त्यांना वाटली नव्हती किंवा ते स्वतःतच मग्न होते. मोठमोठे अधिकारी काश्मीर, श्रीनगर भागातले हिंदू जज होते किंवा मोठे सरकारी ऑफिसर होते आणि त्यांनी सहिष्णुता या शब्दाचा चुकीचा विचार केला की त्यांनी असं ठरवलं की आपल्यावर आक्रमण होणारच नाही किंवा आपल्याला कोणी काही करू शकत नाही. भाई भाई असं जे काही विचित्र हे आहे ते कधीही शक्य झालं नाही. अगदी त्याही वेळा शेजाऱ्यांनीच त्यांना हाकलून लावलं आणि आपलं घरदार सोडून त्यांना विस्थापित व्हावं लागलं. याचं कारण आहे केवळ आणि केवळ संघटना नसणं, स्वतःविषयी जागृत नसणं आणि खोट्या असहिष्णुतेमध्ये मशगूल राहणं
आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आता या काळात येते मी थोडं कठोर बोलते की किंवा आपले शेजारी काय आहेत याचा आपण कधी विचार करतो का, की आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम आजच्या आमच्या जीवनावर किंवा पुढच्या पिढीवरती काय होईल किंवा आपल्याला कधी त्रास होईल किंवा कसं आहे याचा आपण कधीतरी कठोरपणाने किंवा गांभीर्याने जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण खूप सुस्त झालेलो आहोत, झोपलेलो आहोत, निद्रिस्त झालेलो आहोत आणि आपल्याला खूप अजून संघटित व्हायची गरज आहे. या सनातन संस्थेसारख्याच अनेक संस्था कार्यरत आहेत. गरज आहे की त्यांना बळ देण्याची, मानसिक, आर्थिक, शारीरिक जे काही आपल्याकडे आहे त्या रीतीने त्यांना बळ देण्याची, एकत्र येण्याची आणि एकत्र येऊन आपली संख्या दाखवण्याची, कारण ही काळाची गरज आहे. आज जर उठलात नाही तर उद्याचा दिवस आपल्या मुलांसाठी, आपल्या नातवांसाठी हे फार कठीण होणार आहे. सुरुवातीला सुधारणा होते आहे, पण सुधारणा होते आहे त्याच्या मागे अनेक जणांचे परिश्रम आहेत आणि त्याला आताच्या पिढीने, पुढच्या पिढीने जर साथ दिली नाही तर येणारा काळ फार कठीण आहे. आणि जसं जेनोसाइड काश्मीरमध्ये झालं, जसं यापूर्वी गोमंतकात झालं, तसंही पुढे होण्याची शक्यता आहे. आपण सर्व साधक तुम्हाला माहितीच आहे, तरीही अनेक दृष्टीने तरुण मुलं त्यांना फितवलं जातं, मुली विशेषतः जिहाद आणि अनेक गोष्टी, धर्मांतर किंवा स्वतःच्या धर्माबद्दल काहीही माहिती नसणं, धर्माचा अभिमान नसणं, या सगळ्या गोष्टींमुळे आणि आपण यासाठी संघटित नसल्यामुळे या दुसऱ्या धर्माच्या विदेशी लोकांचं आजपर्यंत जसं फावलं आहे याच्या पुढे फावू द्यायचं नसेल, त्यांना आपलं बळ वाढवायचं असेल तर संघटने विना मार्ग नाही. यासाठी आपण संघटित होऊया, पुढे जाऊया आणि जसं आपल्या पूर्वजांनी आपल्याला टिकवलं, आपला धर्म टिकवला, आपला देश टिकवला, त्या काळात असूनही तसंच आपणही यापुढे आपला देश, आपला धर्म टिकवूया आणि पुढच्या पिढीसाठी तो टिकवून ठेवूया. पार्श्वभूमीवर रामराज्याच्या अर्थात हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा याविषयी आता आपण जाणून घेऊया. मी सनातन संस्थेच्या सौ शुभा सावंत यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. तसेच हिंदू धर्माचे महत्त्व, त्यामागील विज्ञान, त्यावर होणारे आघात याबद्दल जागृती करून हिंदूंचे संघटन 1997 पासून हिंदू धर्म रक्षण आणि संवर्धन यासाठी कार्यरत आहे. आता सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या चरणी वंदन करते. तसेच आपल्या सर्वांना पुन्हा एकदा भावपूर्ण नमस्कार. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंच्या प्रती त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे जे काही आत्तापर्यंत केलं आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर ह्या दिवशी गुरुतत्व हे 1000 पटीने अधिक कार्यरत असतं. आणि आत्ताच दीपाताईंनी आपल्याला सांगितलं की आपल्या जीवनामध्ये गुरूंचं काय महत्त्व आहे ते. कारण की गुरु जे असतात ते आपल्या जीवनामध्ये जे दुःखरूपी अंधकार नष्ट करतात आणि आपल्या जीवनामध्ये सुखाचा, आनंदाचा, शांतीचा प्रकाश घेऊन येतात. गुरुकृपा ह्याचं अनन्यसाधारण महत्त्व जाणून घेण्याच्या दृष्टीने त्याचं सामर्थ्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट बघूया. आद्य शंकराचार्यांचे अनेक शिष्य होते, ज्यामध्ये सनंदन नावाचा शिष्य होता. सनंदनचं आपल्या गुरूंवरती अपार श्रद्धा होती. पण ही गोष्ट आणि शंकराचार्यांनाही ते खूप प्रिय होते, पण ही गोष्ट नेमकी बाकीच्या शिष्यांना अजिबात आवडत नव्हती, खटकत होती. शंकराचार्यांनी ओळखलं. एक दिवस शंकराचार्य गंगे नदीच्या एका तीरावरती होते तर बाकी सगळे शिष्य हे दुसऱ्या तीरावरती होते.
शंकराचार्यांनी सगळ्यांना सांगितलं की या चला सगळ्यांनी या बाजूला या बघू. सगळे शिष्य इकडे तिकडे बघू लागले. पाणी तर असं पण तिथे नाव नाही, नावाडी नाही, कोणी नाही, जाणार कसं? सनंदांनी पण ती हाक ऐकली. गुरुंनी बोलवले जायला पाहिजे. त्यांनी पाण्यामध्ये पाय ठेवला. पाय ठेवल्याबरोबर त्याच्या पावलाखाली एक कमळ निर्माण झालं. दुसरं पाऊल टाकलं, दुसरं कमळ निर्माण झालं. असं एक एक कमळावरती पाय ठेवत ठेवत सनंदन गुरूंकडे पोचले. या गोष्टीत आपल्याला काय लक्षात येतं? की गुरूंनी बोलवलंय ना, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तर गुरु हे त्यासाठी मार्ग निर्माण करतात आणि त्या मार्गावरती चालण्यासाठी जी शक्ती आहे ते पण तेच पुरवतात. आणि म्हणून त्याच्यावरती विशेष कृपा का झाली ते आपल्याला लक्षात येतं. आणि जेव्हा गुरुकृपा होते ना, तेव्हा देवदेवता सुद्धा रक्षणासाठी प्रत्येक पावलाखाली कमळ निर्माण केलं आणि त्याचं नाव पद्मपाद असं प्रसिद्ध झालं. आणि म्हणूनच गुरु आणि देव आपल्या समोर एका वेळेला आले तर गुरूंचे चरण का धरावे आधी हेही आपल्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला एक विचार येऊ शकतो की माझं तर सर्व ठीक चालू आहे ना, तर मग गुरूंची आवश्यकता आहे का? तर आजची स्थिती काय आहे ती पण आपण जाणून घेऊया. आता तिसऱ्या महायुद्धाचं जे संकट आहे ते सगळ्यांवरती आहे आणि हे कधी सुरू होईल, कधी भडकेल आणि किती वर्ष चालेल आपण सांगू शकतो का? आणि अशा स्थितीमध्ये विशेष करून गृहिणी आहेत, त्यांच्या मनामध्ये एकच चिंता आहे, तर मी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण कसं करणार अशी चिंता आपल्याला आहे. आपण बघतो की मुलांना सुद्धा अनेक प्रकारचा ताण आहे. मोठ्या मोठ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये 1% मार्क जरी कमी झाला तरी अनेक मुलं आज आत्महत्या करत आहेत. इतका प्रचंड ताण आहे हे. आणि काही मुलांना म्हणजे असं चांगलं शिक्षण झालेलं आहे पण लोक हे प्रचंड तणावाखाली आहेत. त्यांच्याकडे काय कमी आहे का? घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं काही आहे, शिक्षण आहे, पण घरामध्ये दुःख आहे, क्लेश आहे, कटकटी आहे. मग हे सगळं असताना मनात प्रश्न येतो की एवढं सगळं असून सुद्धा मी जर सुखी नाही आहे तर मग खरं सुख आहे कशामध्ये, आनंद कशामध्ये आहे? आणि इथे आपल्याला लक्षात येतं की सगळे प्रयत्न करून सुद्धा ज्या वेळेला आपल्या प्रयत्नांना कुठेतरी मर्यादा येते तिथे आपल्याला देवाच्या कृपेची, गुरुच्या कृपेची अत्यंत आवश्यकता असते. कारण की तिथून पुढला जो प्रवास असतो ते गुरुच आपल्याकडनं करून घेऊ शकतात. संकट आल्यानंतर आपल्याला शाश्वत आला होता, त्यावेळेला तिचं रक्षण करण्यासाठी सामर्थ्यशाली सगळे तिथे होते, पण कोणी तिचं रक्षण केलं का? तिने एक हाक मारली भगवंताला आणि भगवंत तिच्या रक्षणाला धावून आला. तुम्ही सांगा ते मी करेन. तर शिष्य होणं आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं किती महत्त्वाचं आहे ते पण आपल्याला लक्षात येतं. म्हणजे भगवंत आहे ना, ही धर्माची आणि अधर्माचा जो हा लढा आहे ना तो थांबवण्यासाठी कधी येणार आहे? तर जेव्हा भक्त हाक मारणार आहे. तर आपण सगळेजण जर भक्त होऊन देवाला आळवले तर निश्चितच धर्मसंस्थापनेसाठी आपल्या सर्वांवरती. आता हे जे कार्य आहे केवळ भगवंताने महाभारताच्या वेळेला केलं का? तर नाही. आर्य चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याच्या माध्यमातून केलेलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींनी पण हेच केलेलं आहे. आणि गुरुकृपेला आज आपल्या सगळ्यांना हाच उपदेश द्यायचा आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे, कृती करायला पाहिजे. मग आता आपण सगळ्यांनी ठरवूया की आपण ही कृती अवश्य करूया. पण आपल्या मनामध्ये विचार लगेच येतो की हे कसं जमणार मला, हे मला जमेल का? घरामध्ये तर अनेक त्रास आहेत, काही आजारपण असतील किंवा आणि काही अडचणी असतील, मी कसं काय करू शकेन? किंवा मी आता ह्याच्यामध्ये सहभाग घेतला तर मला किंवा माझ्या कुटुंबाला त्रास होईल का? आपल्याला आपल्या क्षमतेची जाणीव नाही आहे. किंवा आपण जेव्हा ह्या धर्माच्या लढ्यामध्ये धर्माच्या बाजूने एक पाऊल टाकतो तेव्हा देव, गुरु हे आपल्या पाठीशी असतात. कुठेतरी ही श्रद्धा जी आहे ना ती आपली कमी पडते का असा आपण विचार करायला पाहिजे. आणि हे का असं होतं? कारण की आपल्याला स्वबोध नाही आहे. स्वबोध नसल्या कारणाने आपण आपल्या क्षमतेला कमी लेखतो. दुसरा भाग विरुद्ध
विरुद्ध हे तर आपल्याला कळलं पाहिजे. इथे आपण थोडा भाग समजून घेऊया की आज भारतामध्ये जे लोक जन्म घेतात, भारतामध्ये त्यांचा उत्कर्ष होतो, पण ते भारत मातेला माता मानायला तयार नाही आहे. जे प्रतिनिधी आहेत समाजामध्ये ते आज भारताला पूर्ण इस्लामिस्तान करण्याचा विचार करत आहेत, किंवा जे प्रतिनिधी निवडून येत आहेत आणि त्यांच्या ऑफिसमध्ये ते टिपू सुलतान ज्यांनी हिंदूंवरती इतके अत्याचार केले त्याचे फोटो लावत आहेत. हे सगळेजण आपल्याला परके किंवा शत्रू वाटत नाही, तर हे आपल्याला आपलेच वाटतात. आणि जे नटनट्या बॉलिवूडमध्ये आहेत ना, आपण त्यांचे चित्रपट हाऊसफुल करतो, पण ते काय आज म्हणत आहेत की हिंदू हे असहिष्णू झाले आणि म्हणून भारतामध्ये आम्हाला राहायला सुरक्षित वाटत नाहीये. हे सुद्धा आपल्याला सगळे आपले वाटतात. का? कारण की आपल्यामध्ये शत्रुबोध नाहीये. आपण शत्रू समजत नाही आहोत. मोगल भारतामध्ये आले, अकबर आला, बाबर आला, टिपू सुलतान आला, त्यांनी हेच केलेलं आहे. महिलांना डांबून ठेवलेलं आहे त्यांच्या जनानखान्यामध्ये त्यांची संख्या वाढवण्यासाठी. आणि श्रद्धाचे 36 तुकडे 35 तुकडे करणारा अफ्ताबाई त्याच उद्देशाने हे सगळं करत आहे. तरी सुद्धा आपल्याला या गोष्टी लक्षात येत नाहीये. आज तर हे लव्ह जिहादचं जे प्रकरण आहे त्या मोठ्या मोठ्या कंपनी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ही जी मोठी कंपनी आहे, विप्रो आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे एक मुलगी नाही, मास कन्व्हर्शन असं चालू आहे. आणि गोव्यात ज्याने 3रं लग्न केलं त्याची एकही बायको आहे ती मुस्लिम नाही आहे. का बरं? कारण की तो ब्रँड एम्बॅसिडर आहे लव्ह जिहादचा आणि आपण त्याच्या चित्रपटांना टाळ्या वाजवतो, हाऊसफुल करतो. चिंतेची गोष्ट आहे. आणि आज ज्या मुली फसत आहेत त्यांना जर आपण समजवायला गेलो की बाबा बघ उद्या तुझं तर तुझं धर्मांतरण करतील, तुला म्हणजे आज आपण मुलींना स्वातंत्र्य देतो ना की काही कसलेही प्रकारचे कपडे तू घरात घालू शकते, ते स्वातंत्र्य तुला मिळणार नाही. तुला काळ्या बुरख्यामध्ये राहावं लागेल, तुला 4 सवतींबरोबर राहावं लागेल, हलाला झालं तर तुला परपुरुषांबरोबर राहावं लागेल, तुझा वेश्या म्हणून उपयोग केला जाईल, तुझ्याकडनं पैसा कमवला जाईल. इतकंच नाही तर तुला विदेशात सुद्धा विकलं जाईल. आणि जर तू ऐकलं नाहीस तर मग तू कुठेतरी मारून सुटकेसमध्ये सापडशील किंवा कुठेतरी तुकडे होऊन तू फ्रीजमध्ये सापडशील. एवढं सांगून सुद्धा आज आपल्या त्या मुली काय म्हणतात, नाही मेरा वाला आफ्ताब वैसा नाही है. किती भयानक. आता यासाठी मुलींमध्ये जागृती व्हावी म्हणून आपण लव्ह जिहाद हा ग्रंथ गेली 20 वर्षापूर्वी आपण छापलेला आहे ही जागृती करण्यासाठी. केरला स्टोरी 1, केरला स्टोरी 2 पिक्चर आला तरी सुद्धा आपल्या मुलींचे जे डोळे आहेत ना ते उघडत नाही आहेत. आणि याआधी म्हणजे आता मुलींचं रक्षण व्हायला पाहिजे, धर्मशिक्षण दिलं पाहिजे. पण हे धर्मशिक्षण किंवा धर्मशिक्षणानंतर आपल्या भोवती दैवी कवच निर्माण होणार आहे. द्रौपदीवरच्या भोवती पण ते दैवी कवच झालेलं विश्वास आहे ना, ती जी श्रद्धा आहे की तू धर्मशिक्षण घेतलं, तू धर्मपालन केलं तर देव तुझ्या रक्षणासाठी धावून येणार आहे ना, ही श्रद्धा आपण आपल्या मुलींमध्ये निर्माण केली पाहिजे. लक्षात घ्या बांधवांनो की एका सीतामातेचं हरण झालं तर रावणाला नष्ट करण्यासाठी रामायण घडलं. एका द्रौपदीची विटंबना झाली तर तिच्या संख्येने मुली याला बळी पडत आहेत. आणि आपण कधी त्यांना जागृत करणार आहोत? आपल्यामध्ये तो भाव आहे की बाबा हे सगळं संकट टाळायचं असेल आता कुठेतरी मला कृती करायलाच पाहिजे. हा भाव आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आपल्या मुलींना आपण सक्षम केलं पाहिजे. त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणं ही काळाची गरज झालेली आहे. इथे स्वबोध आणि शत्रुबोधच्या दृष्टिकोनातून आपण माता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून महाभारत रामायण यातील गोष्टी सांगितल्या. आपलं सामर्थ्य काय आहे त्यांना दाखवून दिलं आणि ध्येय दिलं की तुला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे. त्याला स्वबोध करून दिला आणि म्हणूनच वयाच्या केवळ 16व्या वर्षी त्यांनी प्रतिज्ञा घेतली हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची. आणि शत्रुबोधच्या बाबतीमध्ये अफजल खानाकडे जायचं होतं. त्यावेळेला समर्थ रामदास स्वामींनी त्यांना वाघनखे दिली आणि म्हणून शत्रुबोध त्यांच्यामध्ये जागृत केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ये सुरक्षित राहू शकणार आहोत का? बरं, हे शत्रू जे आहेत ते नेहमी तलवार घेऊनच येतात का? असंही नाहीये ना. तर आता गोव्यामध्ये जेव्हा पोर्तुगीज आले ते काय शांतिदूत म्हणून आले होते का?
त्यांचा एकच उद्देश होता की धर्मांतरण करायचं आहे. जे देवदेवता घेऊन पळाले ते धर्म अजूनही हिंदू धर्म नव्हते. त्यांना मारलं गेलं, जाळलं गेलं, त्यांचे हात कातूर खांबच्या तिथे बांधून तोडले गेले आणि जे घाबरले त्यांचं धर्मांतरण केलं. आणि हे धर्मांतरित जे हिंदू पूर्वी होते आज ख्रिस्ती झाले, ते आज विवा पोर्तुगल नावाचे जे कार्यक्रम इथे आयोजित करतात त्याला प्रोत्साहन देतात. शत्रुबोध नसल्या कारणाने हे सगळं होत आहे. बरं, हे त्या काळी गोव्यामध्ये ठिकठिकाणी प्रार्थना स्थळं आहेत जिथे हिंदूंना आमिष टाकून त्यांचं धर्मांतरण केलं जात आहे. आणि म्हणून आपली संख्या जेव्हा कमी होत आहे ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. कुलदेवी पण असेल तर अशा वेळेला कुलदेवीचा नामजप करायचा आहे. आणि ज्यांना फक्त कुलदेव आहे, नागेश आहे, तर श्री नागेश देवाय नमः असा नामजप करायचा आहे. बंधूंनो, या नामजपाला कसलंही बंधन नाही. कोणीही कुठेही कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये करू शकतो. आणि म्हणूनच भगवंताने सांगितलं की ह्या कलियुगामध्ये आपल्यावरती भरभरून आशीर्वाद नामस्मरणाच्या माध्यमातून होणार आहे. आत्ता जे काही विषय आपण ऐकलेले आहेत त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सगळ्यांमध्ये जाऊन ह्या विषयाविषयी जागृती करायची आहे. आणि हे जागृती करण्यासाठी आपल्याला तन मन धनाच्या माध्यमातून ही गुरुसेवा करायची आहे, गुरुप्राप्ती करायची आहे, गुरुकृपा संपादन करायची आहे. तर गुरुसेवा ही आलीच ओघाली ना. तर मग गुरुसेवा करण्यासाठी तन मन धनाने आपल्याला ह्याच्यामध्ये समर्पित व्हावं लागणार आहे. यासाठी आपल्याला थोडा वेळ काढावा लागणार आहे. आपण आपल्या पोटा पाण्यासाठी संसारासाठी 8-8, 10-10 तास कष्ट घेत आहोत ना. पण पुढे जर संकट एवढं भयान आहे, त्याच संसाराला आपल्याला वाचवायचं असेल, त्याचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला वेळ काढणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण रोज रामरक्षा म्हटली पाहिजे, ऐकली पाहिजे. आणि आपल्याला जर रामाचा आदर्श सेवक व्हायचं असेल तर आदर्श सेवक कोण बरं? हनुमंत. तर हनुमंताचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये येण्यासाठी आपण रोज वरवरचं नाही, अगदी मनापासून भावपूर्ण भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याला आळवून आपल्याला हे करायचं आहे. ती गुरुकृपा निश्चित होणार आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज भगवंताने आपल्याला खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत. आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम निवडलंय मला, पण आपल्या सगळ्यांपर्यंत हा विषय पोहोचवणं हेच गुरुतत्वाचं म्हणजे गुरुतत्वाची इच्छा होती. तर आपण सगळ्यांनी या तत्वाप्रती, कारण की हे तत्व हे सर्वसामावक तत्व आहे. म्हणजे गुरु हे वेगवेगळ्या रूपात कार्य करत असतात, पण तत्वतः सगळे गुरु एक असतात. बोल के चुप गए, बस मेरा भाई नहीं चुका. वो छाती पर गोली खाई, उसे 2 गोली लगी थी. उसने बोला मैं हिंदू, उसे मार दिया. तो उसने लाउडली बोला थोड़ा, हिंदू है कि मुसलमान? मुसलमान है तो कलमा पढ़. और हिंदू, जैसे ही द सेंटेंस was not even properly finished, they shot him here. So nothing left. हम लोग को पाकिस्तान कर देगा, बांग्लादेश बना देगा, तो हम लोग इधर जी सकेंगे यहाँ पे? अन्यायों से पीड़ित सारी दीन दुखी जनता. किस प्रकार से साक्षी को 20 बार चाकू से मारकर उसकी हत्या कर दी गई थी.
फिर से मोहल्ले में जय बोले बोला ना काट डालूंगा, निकाल इसको। देख फिर से दुकान में बजा रहा हूँ ना, तुम्हें क्या तकलीफ है? तकलीफ? ये हमारा मोहल्ला है, एक बार बता रहा हूँ, आखिरी बार समझ, नहीं तो धमकी दे रहा है मुझे? हाँ धमकी दे रहा हूँ। अब हमें अभी यहाँ पे जो फॉर्मेशन है वो जो हमारा बाण होता है, तो बाण की तरह अभी ये फॉर्मेशन किया गया है। जय श्री राम। जय श्री राम। Wow!
सावधान दक्ष सावधान पवित्रा सिद्ध हर तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः युद्धाय कृतनिश्चयः युद्धाय कृतनिश्चयः। गुरुदेव जी की कृपा से पिछले 25 वर्षों से ये जो उपक्रम है वो आज तक शुरू है और इसके आगे जब तक हिंदू राष्ट्र की स्थापना नहीं होती तब तक ये उपक्रम चालू रहेगा और उसके माध्यम से हिंदुओं में शौर्य का निर्माण हम करते रहेंगे। पौर्णिमेच्या मंगलदिनी आपण स्वतः स्वसंरक्षण प्रशिक्षण करणे आणि आपल्या भागात नवीन प्रशिक्षण वर्ग चालू करण्यासाठी प्रयत्न करूया। वर्गात सहभागी व्हायचे असल्यास किंवा आपल्या भागात नवीन प्रशिक्षण वर्ग चालू करायचा असल्यास आपली मागणी स्वागत कक्षावर अवश्य नोंदवावी। आता कार्यक्रम संपन्न होत आलेला आहे त्यामुळे कृपया सर्वांनी बसून राहावे। कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी काही सूचना आहेत। विदेवरी परब्रह्म विदेवरी परब्रह्म विदेवरी नित्याच स्मरण करा रामकृष्ण उच्चारा। विदेवरी परब्रह्म विदेवरी परब्रह्म विदेवरी नित्याच स्मरण करा रामकृष्ण उच्चारा। विदेवरी परब्रह्म विदेवरी परब्रह्म विदेवरी नित्याच स्मरण करा रामकृष्ण उच्चारा। विदेवरी परब्रह्म विदेवरी परब्रह्म विदेवरी नित्याच स्मरण करा रामकृष्ण उच्चारा। विदेवरी परब्रह्म विदेवरी परब्रह्म विदेवरी नित्याच स्मरण करा रामकृष्ण उच्चारा। विदेवरी परब्रह्म विदेवरी परब्रह्म विदेवरी नित्याच स्मरण करा रामकृष्ण उच्चारा। विदेवरी परब्रह्म विदेवरी परब्रह्म विदेवरी नित्याच स्मरण करा रामकृष्ण उच्चारा। विदेवरी परब्रह्म विदेवरी परब्रह्म विदेवरी नित्याच स्मरण करा रामकृष्ण उच्चारा। विदेवरी परब्रह्म विदेवरी परब्रह्म विदेवरी नित्याच स्मरण करा रामकृष्ण उच्चारा।